ओके, सेल्फ इंडक्टन्स. तर सेल्फ इंडक्टन्समध्ये पहा, सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय की या ठिकाणी आपण एक सर्किट असं कन्सिडर केलेलं आहे की त्यामध्ये फ्लो होणारा जो करंट आहे तो चेंजिंग आहे, म्हणजेच व्हॅरी करंट आहे. तर त्या व्हॅरी करंटमुळे मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो. दे आर लिंक. सो दिस मॅग्नेटिक फ्लक्स दे आर लिंक विथ दिस कॉईल अँड इट प्रोड्यूस दी इंड्यूस EMF. सो दिस फेनॉमेना इज कॉल्ड दी सेल्फ इंडक्टन्स. ओके, तर हा चेंजिंग करंट जो आहे यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे या फ्लक्समध्ये चेंज होतो आणि हा फ्लक्स चेंज झाल्यामुळे त्यामध्ये इंड्यूस EMF प्रोड्यूस होतो आणि इंड्यूस EMF प्रोड्यूस झाला त्याच फेनॉमेनाला आपण सेल्फ इंडक्टन्स असं म्हणतो. सेल्फ इंडक्टन्स का म्हणायचं तर मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे हा स्वतःहून चेंज होतो, म्हणजेच ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी चेंज होत आहे, म्हणून आपण त्याला सेल्फ इंडक्टन्स असं म्हणतो. ओके, इथे पहा अशी डेफिनेशन दिलेली आहे. द प्रोडक्शन ऑफ इंड्यूस EMF इन अ सर्किट मीन्स द कॉईल इट्स सेल्फ ऑन अकाउंट ऑफ अ चेंज इन करंट इन इट्स द टर्म ॲज फेनॉमेना इज कॉल्ड द सेल्फ इंडक्टन्स. म्हणजेच काय, मग सेल्फ इंडक्टन्स जो आहे ओके इट्स सो नाव द मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल का तर हा मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे चेंज झालेला आहे, या करंटमुळे चेंज झालेला आहे, म्हणून इथे मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. सो फ्लक्स इज इक्वल टू L इंटू I. L काय आहे तुमचा दी कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. ओके, so L is equal to 5 upon I. So these are the equation number 1. Now let the flux link for a coil with number of turns. So corresponding current will be written as though N of phi of B is directly proportional to current. So N phi of B is equal to L into I. So these are the magnetic field जो आहे त्याचा B आहे. ओके, ते कन्फ्यूज होऊ नका. So L is equal to N phi of B divided by current. These are the equation number 2. ओके, समजा जर नंबर ऑफ टर्म्स जर लिंक झाल्या तर करंट जे इक्वेशन आहे त्यावरून इंडक्टन्स काय असेल ते या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं नंबर ऑफ टर्म्ससाठी. तर आता जर इंड्यूस EMF त्या ठिकाणी प्रोड्यूस होते मग तो EMF काय असेल. सो नाव द अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ आपल्याला माहिती आहे. सो इंड्यूस EMF काय इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे फॅरेडेज लॉ. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज विल इट प्रोड्यूस द इंड्यूस EMF. सो दीज आर द फॅरेडेज फर्स्ट लॉ. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सो E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. मग या ठिकाणी फायची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केली L इंटू I. म्हणजे मागे जी फायची जी व्हॅल्यू आलेली आहे हे ते पहा, ही फायची तुमची व्हॅल्यू जी आलेली आहे ती या ठिकाणी आपण काय केले की या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू पुट केलेली आहे. ओके, फायची जी व्हॅल्यू आलेली आहे ती या ठिकाणी पुट केली L इंटू I. ओके, सो मायनस L इंटू डी आय बाय डी टी ही EMFची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. सो दिस आर द इक्वेशन नंबर 3. त्यावरून युनिट कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो L इज इंडक्टन्स इज इक्वल टू मायनस ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ E डिवाइड बाय डी आय बाय डी टी. ओके, सो EMF व्होल्ट आहे त्याचं युनिट, त्यानंतर करंट ॲम्पियर, टाईमचं काय सेकंद आहे. सो व्होल्ट ॲम्पियर पर सेकंद. सो दिस आर दी हेनरी युनिट आहे इंडक्टन्स. ओके, लक्षात आलं आहे इथपर्यंत. त्यावरूनच केसेस ज्या आहेत फाय इज इक्वल टू L इंटू I त्यावरून हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, ही तुमची फर्स्ट केस झाली. त्यानंतर ही तुमची सेकंड केस आहे. सेकंड केसमध्ये सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सर्किट इज द रेशियो ऑफ इंड्यूस EMF प्रोड्यूस अराउंड अ सर्किट टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट. ओके, टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट सेकंड केस आहे. आणि थर्ड केसमध्ये समजा जर वेन वी increase the current in circuit and induce EMF acts opposite to it. त्याच्या opposite induce EMF act होतो. ओके, जसं आपण करंट वाढवला तर. आता इथे पहा, the work will have to be done in order to establish the magnetic flux associated with steady current I0 in a circuit. तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स ज्यावेळी क्रिएट होतो
with a steady current I naught, then work done is given by, so work done is equal to E into I into dt. dt काय तुमचा इन दी टाइम आहे तो. सो वर्क डन dw इज इक्वल टू मायनस ऑफ, ओके, यामध्ये ई ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती यामध्ये पुट केली, एल इंटू आय. ओके, ती व्हॅल्यू यामध्ये पुट केलेली आहे. एल इंटू आय नाही, सॉरी, मायनस एल इंटू डी आय बाय डी टी ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती या ठिकाणी पुट केलेली आहे ई एम एफची. ओके, त्यावरून डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एल ह्याचे डेरिव्हेटिव्ह, sorry, dt get cancel, so I into di. Okay, so now we take a total work done. So now we take integration for this equation. So work done is equal to, so limit is 0 to I naught, स्टडी करंटसाठी आहे, सो 0 to I naught हा तुमचा लिमिट आहे. सो त्यावरून इंटिग्रेशन आपण या ठिकाणी घेतलं, इंटिग्रेशन आय स्क्वेअर बाय 2 येईल. मग इथे लिमिट 0 to I naught आहे, मग I naught काय, I naught स्क्वेअर बाय 2. ओके, सो वर्क डन इज इक्वल टू हाफ एल I naught स्क्वेअर. इथे मायनस साईन मॅग्निट्यूड कन्सिडर केल्यामुळे इथे मायनस साईन व्हॅनिश झालेला आहे. सो I naught जर आपण 1 कन्सिडर केलं तर काय येईल इक्वेशन, वर्क डन इज इक्वल टू एल इंटू एल डिवाइड बाय 2 हे तुमचं इक्वेशन येईल. त्यावरून इंडक्टन्स जो आहे, इंडक्टन्स इज इक्वल टू ट्वाइस ऑफ वर्क डन. ओके, यावरती क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हे व्यवस्थित डेरिवेशन इझी आहे, व्यवस्थित पहा. ओके, तर सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सर्किट इज न्यूमेरिकली इक्वल टू ट्वाइस ऑफ वर्क डन हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो केअरफुली रीड करा, व्यवस्थित समजून घ्या, फार इझी आहे. ओके, so this work done will represent the energy of a circuit, means the E is equal to half L into I naught square. So comparing the kinetic energy, half mv square. Then we find the inductance in an electrically they are play with same role. Okay,